चिकन लपेटा. आता ही वाली रेसिपी तुम्हाला धाबा, रेस्टॉरंटपेक्षा भारी वाटणार आहे आणि खूप इझिली बनवू शकता तुम्ही. खूप कमी सामान लागतो रेसिपी बनवायला, इझिली बनवता येईल. आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं जिरा आणि खडे मसाले ना रोस्ट करून घ्यायचे. त्यांची डिटेल मी कॅप्शनमध्ये देतो आहे. हे आपल्याला पेस्टमध्ये यूज करायचं, म्हणजे पेस्ट बनवायला. तर थोडंसं पॅनवरती ऑइल टाकून कांदा, काश्मीरी मिरची आणि टोमॅटो हे सगळे मिक्स करून थोडे फ्राय करून घ्यायचे, सॉफ्ट करून घ्यायचे आहेत. आणि याची मग आपल्याला एक पेस्ट तयार करायची. पेस्टसाठी थोडंसं कमी म्हणजे लिमिटेड पाणी यूज करून पेस्ट करून घ्यायचं आहे. आता चिकनला मॅरिनेशन करायच्यासाठी चिकन घेतलं मी अर्धा किलो. त्यामध्ये कढीपत्ता टाकतो आहे. कढीपत्ता मला फार आवडतं म्हणून चॉप केलेली मिरची आणि याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकतो आहे. ह्याच्यामध्ये टाकतो आहे फेटून घेतलेलं दही. आणि हे मसाले आहेत, हे मसाले म्हणजे आपले नॉर्मल मसाले घरचेच आहेत. यांची पूर्ण डिटेल मी कॅप्शनमध्ये देतो आहे. आगरी कोळी मसाला, धनिया पावडर, थोडासा खडा मसाला पावडर, हळद, काश्मीरी मिरची पावडर हे सगळे मसाले यूज करतो. आणि आगरी कोळी आपला जो स्पेशल असतो तो सगळं टाकून मी मॅरिनेट करत ठेवतो एक अर्धा ते पाऊण तास चिकनला. त्यानंतर पुन्हा एकदा एका पॅनमध्ये थोडासा घी आणि ऑइल टाकून आपल्याला ही पेस्ट जी तयार केली होती आपण मगाशी, ती सगळी आपल्याला शिजवून घ्यायची. पूर्ण तेल बाहेरपर्यंत शिजवायचे. त्याच्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेऊन आपल्याला 10-15 मिनटं असं परतवत ठेवायचं आहे. मग तो वाटणाचा भांड्यात थोडंसं पाणी ॲड करून त्याच्यामध्ये लिमिटेड पाणी ॲड करायचं आहे, कोथिंबीर टाकायची आणि आपल्याला झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं लो मिडियम फ्लेमवरती चिकनला प्रॉपर शिजवून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जर घट्ट करायचं असेल तर तुम्ही अजून थोडा वेळ घट्ट करत ठेवू शकता, कारण का मी भाकरीसोबत खातो आहे. तर मी मस्तपैकी घट्ट करून घेतला चिकनला. आणि अशा प्रकारे तयार होता आपला हा चिकन लपेटा. एक नंबर लागतो, एकदम इझी रेसिपी, नक्की ट्राय करा. मसाले आपल्या घरगुती यूज करा जे काय असतात ते, आणि अशा प्रकारे बनवून बघा. आणि गोलू मोलूला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका, कारण का अशा दमदार रेसिपी येणार आहेत लवकरच.